changed. For hope was born when Jesus rose that day. And still his wounded hands reveal the love he has for every fallen soul he came to save. आज रविवार दिनांक 4 एप्रिल 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये आजच्या ह्या पुनरुत्थान दिनाच्या भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. ख्रिस्तात सर्वांना सलाम. या पुनरुत्थान दिनाच्या समयी परमेश्वराने आम्हाला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. पहिले योहान याचा पहिला अध्याय वचन 7. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. पहिले योहान 1:7. प्रियानं आपल्या सर्वांना माहिती आहे, उत्पत्तीमध्ये मृत्यू आपल्या जीवनामध्ये आला. ज्यावेळेस आपण पाप केलं त्यावेळेस मृत्यू आपल्या जीवनामध्ये आला. परमेश्वराचं वचन देखील आपल्याला सांगतं की मृत्यूचं वेतन, पापाचं वेतन हे मृत्यू आहे. सैतानाने मृत्यू हे गोष्ट या त्याच्या परमेश्वराच्या क्रिएशनच्या अगेन्स्ट वापरल्या. पण येशू ख्रिस्ताने सेम गोष्ट सैतानाला हरवण्यासाठी वापरली. गुड फ्रायडेच्या दिवशी परमेश्वराने त्या वधस्तंभावरती आपल्यासाठी प्राण दिला. त्याच्या रक्ताने, त्याच्या पवित्र रक्ताने आपल्या सर्वांच्या पापांची क्षमा झाली. आपल्या सर्वांच्या पापांना त्यांनी धुवून काढलं आणि मृत्यूवरती विजय पावला. त्या रक्ताचं मोल इतकं आहे की त्यामधून पाप हे नाहीसं झालं. पापावरती आपण विजय पावला. आणि परमेश्वराचं वचन देखील आपल्याला सांगतं की ख्रिस्तासोबत आपण देखील त्या पापाच्या, आपण त्या मृत्यूवरती आपण विजय पावलेला आहे. चला सर्व मिळून त्याचे जय जयकार करूया. विजयी झाला मृत्यू हरी.
अध्याय 37 वचन. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आढळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. मार्केच्या 4 अध्यायामध्ये आपल्याला दिसून येते की येशू ख्रिस्त आणि त्यांचे शिष्य एका नावेमधून प्रवास करत आहेत आणि एकदमच खूप मोठं वादळ आलेलं आहे त्या ठिकाणी. प्रियांनो, आपल्या आयुष्यामध्ये देखील असेच वेगळे वेगळे प्रकारचे वादळ येतात. येशू ख्रिस्त आपल्या सोबत असतो, पण कधी कधी आपल्याला वाटतं की तो उत्तर का देत नाही आणि आपण घाबरायला लागतो, आपण चलबिचल व्हायला लागतो. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे, मार्क 4 अध्याय 38 वचन. तो तर वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हटले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? मार्क 4:38. प्रियांनो, मार्क 4 अध्याय 38 वचन आपल्याला सांगत आहे की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी झोपलेला होता. याचा अर्थ हा आहे का की त्याला आपली काळजीच नाही? तो वाट बघत आहे आपण त्याला कधी उठवू, आपण कधी त्याला हाक मारू आणि आपण कधी त्याच्यावरती भिस्त ठेवून सर्व प्रवास, आपल्या आयुष्याचा प्रवास करू. तुमच्याही आयुष्यामध्ये जर वादळ आले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जर वादळ आले असतील, तर निराश होऊ नका, चलबिचल होऊन जाऊ नका. त्या परमेश्वराला हाक मारा, तो तुमची वाट बघत आहे, तुम्ही त्याला कधी उठवणार आहे. कारण एखाद्या वादळामध्ये येशू ख्रिस्त झोपलेला आहे. शक्य आहे का एखाद्या वादळामध्ये कोणता व्यक्ती झोपला नाही? तो फक्त वाट बघत आहे की आपण कधी त्याला हाक मारू, कारण आपण त्याच्याशिवाय काहीही नाहीये. तेरे बिन मैं कुछ भी नहीं. तेरे बिन मैं कुछ भी नहीं. तेरे बिन मैं कुछ भी नहीं.
घरामध्ये स्वागत करूया. आपण आपल्या आजच्या भक्तीला या आव्हान गीताने प्रारंभ करीत आहोत. आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, आव्हान गीतामध्ये जाऊया, प्रारंभची प्रार्थना करूयात. या धरणीवर कोण असा ज्याने जिंकिले मरणा, या धरणीवर कोण असा ज्याने जिंकिले मरणा. माझा देव माझा प्रभू, माझा देव माझा प्रभू, तुझ्या विना मी कोठे जाऊ, तुझ्या विना मी कोठे जाऊ, तुझ्या विना मी कोठे राहू, तुझ्या विना मी कोठे राहू. या धरणीवर, या धरणीवर, या धरणीवर, या धरणीवर कोण असा ज्याने जिंकिले मरणा. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आज 2021 वर्षापूर्वी झालं आणि आजही तो विषय जणू काही काल घडल्यासारखा आहे, आज घडल्यासारखा आहे, इतका ताजा थवाना. कारण प्रभू येशू ख्रिस्त काल आज उद्या सदा सर्व काळ सारखाच आहे. तो पुनरुत्थित प्रभू आहे. आम्ही त्याचं स्मरण करण्यासाठी आलेले आहोत. प्रभू आज सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. आलेल्या प्रत्येक भक्तांना बापा परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे आशीर्वाद मिळू दे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजणारा आत्मा तू दे. सहाय्य कर बापा. सर्व सैतानी शक्ती क्लुप्ती अडखळ अडथळा येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहून गीत गात आहोत. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात आणि गीत गाऊयात. उपासना संगीत गीत क्रमांक 94 पुनरुत्थानाचा संदेश. Alo, jingu ni nyama.
उभ्या असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूयात. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईच पासून जन्मला, ज्याने पंता पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीने वाचावयाचा शास्त्रपाठ वाचत आहोत. पान क्रमांक 71 पुनरुत्थान, संस्कार व विधी आणि निवडक शास्त्र भाग. पान क्रमांक 71 पुनरुत्थान. प्रारंभ करीत आहोत. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथील वरील गोष्टी मिळवायचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट होईल, तेव्हा तुम्हीही त्याचबरोबर गर्वात प्रगट व्हाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही वागत होता. तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी ल्याला आहात. तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी ल्या. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन नशी जी प्रीती ती या सर्वांवर गेल्या. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तीच करिता तुम्हाला एक शरीर असे पाचरण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक स्तवने यांनी परस्परास शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नामाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकार स्मरण करा. आमेन. मंडळीला विनंती आहे, कृपा करून खाली बसून घ्यावे. यावेळेला आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचने 1 ते 13. पहिले शमूएल अध्याय 16 वचने 1 ते 13. राज्य पदासाठी दाविदाचा त्याला भंग. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल. मी तुला इशाय बेथलेमकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा?
शाऊलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारीत. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. मग यज्ञास येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करावयाचे ते मी सांगेन. मी तुला सांगेन त्याला तू मजसाठी अभिषेक कर. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेहमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटावयास आले व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात काय? तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे. मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन मजबरोबर यज्ञास या. त्याने इशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. ते आले तेव्हा त्याने अलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. मग इशायाने अभिनादाबास बोलावून शमूएला पुढून चालविले. पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. मग इशायाने शम्मा यास त्याच्या पुढून चालविले. पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालविले. शमूएलाने इशायास म्हटले, यातला कुणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमूएलाने इशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे. तो पहा, शेड मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. हे देवबापाचं वचन आहे. देवबापा वाचलेली सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देवबापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. प्रेमळ, कृपाळू, कणवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, स्वर्गीच्या देवा, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवा व पित्या, प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आज जो परमेश्वर देव तो आमचा देव पिता झालेला आहे. आम्ही नतमस्तक होतो, पाया पडून तुला नमन करतो, तुला उंचावितो, तुझा जय जयकार करतो. बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं स्मरण करण्यासाठी तू आज आम्हाला कृपा पुरवलीस आणि बापा परमेश्वरा ऑनलाईन का होईना आम्हाला भक्ती दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं बापा परमेश्वरा श्रेष्ठत्व तू सिद्ध करून दाखव, की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामधील जे महान सामर्थ्य, जे महान आशीर्वाद तू आम्हाला देऊ केलेले आहेत ते आम्हाला प्राप्त होतील. हे बापा परमेश्वरा, या समय विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करीत आहोत. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर आणि भरत आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बापा परमेश्वरा, प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी कोणाच्याही आसपास सुद्धा येणार नाही. हे बापा परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांच्याद्वारे बापा परमेश्वरा ही ऑनलाईन भक्ती चालविली जात आहे. बापा त्यांना तू अधिक आशीर्वादित कर आणि बापा मंडळीला सर्व राखून ठेवलेले आशीर्वाद दे. त्यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स आशीर्वादित कर.
हे बापा परमेश्वरा, मागत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यावर तुझा आशीर्वाद दे. सर्व बिशप वर्ग आणि सर्व कॉन्सिल्स तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे बापा मुंबई रिजनल कॉन्फरन्सवर तुझा आशीर्वाद दे. आणि आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांची प्रिय पत्नी लेकरे यांना आशीर्वादित कर बापा. आणि होऊ दे की बापा परमेश्वरा त्यांच्याद्वारे या संपूर्ण बापा महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक भाषिक मंडळीमध्ये बापा परमेश्वरा आज बापा परमेश्वरा हा जो पुनरुत्थानाचा संदेश जाणार आहे तो आशीर्वादित कर. बापा परमेश्वरा सर्व प्रकारे मुंबई कॉन्फरन्सला तो आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा आमचे पुणे डिस्ट्रिक्टचे जे डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट आहेत बापा रेव्हरंड डॉक्टर एस रत्नमणी, त्यांची प्रिय पत्नी लेकरे, त्यांनाही आशीर्वादित कर. सर्व पाळक वर्ग तो आशीर्वादित कर. सर्व मंडळ्या तो आशीर्वादित कर. सर्व मिशनरी सुवार्थिक यांना तो आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा आज अशा प्रकारे ज्या प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने गुडघा टेकला असेल आणि पुनरुत्थानाची भक्ती केली जात असेल त्या प्रत्येक ठिकाणी बापा परमेश्वरा तू आपलं गौरव आणि महिमा प्रगट कर. हे बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. या समय विशेष प्रकारे भारत देशासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आमचा भारत देश बापा परमेश्वरा खरोखर आशीर्वादित देश आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आमचे सन्माननीय राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ बापा तू आशीर्वादित कर. भारत देशाच्या बापा उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आणि बापा परमेश्वरा झटणारं प्रत्येक सरकारी सरकारी खातं तू आशीर्वादित कर. भारताचं संरक्षण करणारे तिन्ही दल बापा परमेश्वरा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तू आशीर्वादित कर. बापा परमेश्वरा आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की भारत देशामध्ये बापा परमेश्वरा जो कोविड-19 पसरलेला आहे तो घालवून टाक. आणि भारत देशाच्या प्रगतीला जी बाधा आलेली आहे बापा, आर्थिक प्रगतीला जी बाधा आलेली ती काढून टाक बापा परमेश्वरा. भारत देश सुजलाम सुफलाम कर. भारत देशामध्ये शांतता सुव्यवस्थित प्रस्थापित कर. सर्व राजे, अधिपती, अधिकारी आणि सत्ताधीश तुझ्यामध्ये निर्माण झालेले आहेत, तुझ्यासाठी आणि तुझ्याद्वारे निर्माण झालेले आहेत. तर बापा परमेश्वरा तू बापा परमेश्वरा हा अधिकार आपला प्रस्थापित कर. बापा आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आमचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ तो आशीर्वादित कर. बापा महाराष्ट्रामध्ये सध्या कोविड-19 फार उग्र स्वरूप धारण केलेलं आहे. हे बापा परमेश्वरा तू कार्य कर आणि सर्व बापा परमेश्वरा या कोविड-19ला तू घालवून टाक. देशाची, राज्याची प्रगती होऊ दे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. पुन्हा एकदा बापा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. पुन्हा शहराचा बचाव कर बापा. पुन्हा शहराला वाचव बापा. पुन्हा शहरामध्ये फार पेशंट वाढत आहेत. प्रभू पुन्हा एकदा पुन्हा शहराला शुद्ध कर बापा. या रोगापासून मुक्त कर. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य कर. मान महिमा गौरव देवाला. बापा परमेश्वरा आज ही पुनरुत्थानाची भक्ती आम्ही करत असताना आमच्या डोळ्यापुढे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान येऊ दे आणि तो मरणावरचा विजय आम्हाला विदित होऊ दे बापा. त्याचं मर्म रहस्य कळू दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. मी, माझं कुटुंब नव्याने आमचा आत्मा, जीव, शरीर देवाच्या मंडळीसाठी समर्पित करीत आहोत. हे बापा परमेश्वरा तू तुझं कार्य पूर्ण करून घे. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. धन्यता प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूया आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर आपण गीत म्हणणार आहोत. देवाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत म्हणणार आहोत आणि गीत झाल्यानंतर मग मंडळीला विनंती आहे आपण कृपा करून खाली बसून घेऊ शकता. योहान शुभवर्तमान अध्याय 20 आणि वचने 1 ते 10 यावेळेला आपण वाचत आहोत.
योहान पुरुषवर्तमान अध्याय 20 आणि वचने 1 ते 10. रिकामी कबर. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदलिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढले असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ऊन आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेविला, कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे. हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. देवी बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गात आहोत. मंडळीने उभेच राहावे. गीत झाल्यानंतर मग बसून घ्यावे. करा जयकार प्रभुजी उठला. करा जयकार प्रभुजी उठला. करा जयकार प्रभुजी उठला. विजयी झाला मृत्यूवरी, विजयी झाला मृत्यूवरी. करा जयकार प्रभुजी उठला. करा जयकार प्रभुजी उठला. कुठे मोह पापे बसली दडून, कुठे मोह पापे बसली दडून. पळाला सैतान, पळाला सैतान. कुठे आता, कुठे आता. करा जयकार प्रभुजी उठला. करा जयकार प्रभुजी उठला. कुठे गेले आता निंदकाचे तोंड, कुठे गेले आता.
प म प ग म ग रे सा नि सा ग म ग रे सा नि सा ग म ग रे सा नि सा. कुठे गेले आता निंदकाचे तोंड, कुठे गेले आता निंदकाचे तोंड. कवरेची धोंड, कवरेची धोंड. बाजू होता, बाजू होता. करा जयकार प्रभुजी उठला, करा जयकार प्रभुजी उठला. विजयी झाला मृत्यूवरी, विजयी झाला मृत्यूवरी. करा जयकार प्रभुजी उठला, करा जयकार प्रभुजी उठला. विजयी झाला मृत्यूवरी, विजयी झाला मृत्यूवरी. करा जयकार प्रभुजी उठला, करा जयकार प्रभुजी उठला. प्रभुजी उठला, प्रभुजी उठला, प्रभुजी उठला. देवी बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आपण आपल्या आजच्या पुनरुत्थान रविवारच्या संदेशाला प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, आमच्या स्वर्गीय बापा, तू आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता या जगामध्ये पाठवून दिलास आणि त्याच्याद्वारे तुझे आमच्यावरची प्रीती तू प्रगट केलीस. जेव्हा आम्ही ती प्रीती स्वीकारतो तेव्हा आमच्यामध्ये एक पवित्र आत्म्याचं कार्य सुरू होतं की जो तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारणारा उद्धारक, जो मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, त्याला आम्ही ओळखावं. त्याच्या परिपूर्ण ओळखीच्या ज्ञानाप्रत आम्ही पोहोचावं. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आज या पुनरुत्थान दिनी, या पुनरुत्थान रविवारी तू आम्हाला नव्याने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होऊ दे. आणि जेव्हा ख्रिस्ताची ओळख होते तेव्हा देवाचं भय आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. आणि देवाचं भयच आहे की जे आम्हाला सर्व पापापासून, दुष्कर्मापासून दूर ठेवते आणि आम्हाला आशीर्वादित करते. बापा, आजचा संदेश आम्हासाठी आशीर्वादाचा कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. देवी बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झालेले आहे. ही घटना आज 2021 वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे. आणि ही घटना फार महत्वाची, फार अद्भुत आणि फार अगम्य बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली अशी ही घटना आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः मंडळीला हा नियम लावून दिलेला आहे की तो येईपर्यंत आम्ही त्याच्या मरणाचं आणि पुनरुत्थानाचं स्मरण करावं. आणि म्हणून प्रत्येक वर्षी मंडळी अशा प्रकारे 40 दिवसांचा लेंत समय आयोजित करून ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं स्मरण करते. आणि त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं स्मरण करण्यासाठी सुद्धा येथून पुढचे 40 दिवस असतात.
आम्ही ख्रिस्ताचं स्वर्गारोहण पुनरुत्थान दिनानंतर 10 दिवसांनी साजरं करतो, परंतु त्यानंतरही प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा मंडळीच्या जीवनाचा आणि ख्रिस्ती जीवनाचा आणि ख्रिस्ती संदेशाचा प्रमुख मुख्य भाग आहे. प्रियानो, जर ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे तर मग त्याने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला हे संदेश दिलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे, त्याचा हा पुरावा आहे की त्याने मंडळीची स्थापना केलेली आहे. आणि आमच्या ख्रिस्ती जीवनाचा प्रमुख भाग ख्रिस्ताचे पुनरुत्थान आहे, कारण ज्याप्रमाणे आमचा प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यामधून पुन्हा उठला, त्याचप्रमाणे जेव्हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईल, पुन्हा येईल, तेव्हा आम्ही देखील जरी या जगामध्ये झोपलेले असू तरी सुद्धा आम्ही उठणार आहोत. झोपलेले आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणजेच मेलेले आम्ही असलो तरी सुद्धा आम्ही उठणार आहोत. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे फार महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेताना नेहमी पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात म्हणा, फार सामर्थ्य आहे. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त हे विशेषण ख्रिस्तासाठी उपयोगात आणणं हे सैतानाला आवडत नाही. मंडळी ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे हवं तसं लक्ष देत नाही. ख्रिस्ताच्या मरणाचे 40 दिवस पाळले जातात, परंतु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे 40 दिवस मंडळी का पाळत नाही? पुनरुत्थान फार महत्वाचं आहे प्रियांनो, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि पुनरुत्थानामुळेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व समजतं आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला आमच्या अधिकाराचा, आमच्या सामर्थ्याचा आवाका किती मोठा आहे तेही आम्हाला समजतं. आणि म्हणून पुनरुत्थान हे आम्ही समजून घेणं फार महत्वाचं. एक दिवसासाठी पुनरुत्थान दिन साजरा करून ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजणं हे तितकंसं प्रियानो सोपं नाही. आणि म्हणून आम्ही येथून पुढे 40 दिवस ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा विचार केला पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. प्रारंभीच्या मंडळीचा प्रमुख भाग जो त्यांच्या संदेशामध्ये असायचा तो हाच ख्रिस्ताचे पुनरुत्थान. प्रियानो, पुनरुत्थानाशिवाय ख्रिस्ताची सुवार्ता ही सामर्थ्यहीन होऊ शकते. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्येच सुवार्तेचं खरं सामर्थ्य दडलेलं आहे. असो, आजच्या आपल्या मननाचा जो विषय आहे तो आहे पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व जाहीर करते. पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व जाहीर करते. सर्वश्रेष्ठ प्रभू येशू ख्रिस्त. पुनरुत्थान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे नव्हे, त्याचं पुनरुत्थान ते जाहीर करत आहे. आणि इफिसकारास पत्र 1 अध्याय 20 ते 23 या वचनामध्ये आम्ही वाचतो, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणत्याही नाव घ्या त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले.
त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. इफिस्करास पत्र 1 अध्याय 20 ते 23 ही वचने आम्ही आमच्या डोळ्यापुढे आज ठेवलेली आहेत. आणि विषय आम्ही पाहत आहोत पुनरुत्थान. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व जाहीर करीत आहे. आणि प्रियांनो, विषय फार मोठा आहे. येथून पुढचे सर्व रविवार आम्ही हाच विषय समजून घेणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व आणि त्यामध्ये पुनरुत्थानाचाच विचार आम्ही केलेला असणार. सर्वात प्रथम प्रियांनो, पुनरुत्थान हे परमेश्वर देवपित्याच्या बलशाली पराक्रमाची कृती आहे. कारण आम्ही जो शास्त्रपाठ वाचला, इफिस्करास पत्र 1 अध्याय 20 वचन, त्याच्या आधीचं 19 वचन जे आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बलशाली पराक्रमाची कृती ओळखून घ्यावी कुणी? ख्रिस्ती लोकांनी. आणि ती बलशाली पराक्रमाची कृती म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. त्याने तीच कृती, कोणती? बलशाली पराक्रमाची कृती करून ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. त्याने तीच बलशाली पराक्रमाची कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले, असा त्याचा अर्थ आहे. आणि प्रियांनो, ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले आणि त्याला सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले आहे. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक कसे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व पुनरुत्थान आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून जसं आम्ही ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजून घेऊ तसं आम्हाला ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व समजेल. आणि जसं आम्हाला ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व समजत जाईल तसं आम्हाला आमच्या अधिकाराचा, आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे मिळालेल्या सामर्थ्याचा आवाका समजत जाईल, त्याची व्याप्ती आम्हाला समजत जाईल. आणि जसं आम्हाला हे समजत जाईल ना प्रियानो, तसं आमचा ख्रिस्तावरचा विश्वास वाढत जाईल, दृढ होत जाईल. आणि विश्वासच आहे की जो आमच्या जीवनामध्ये अद्भुते आणि चमत्कार घडवून आणतो. देवाच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरील विश्वास आमचा वाढला पाहिजे. आणि त्यासाठी आहे पुनरुत्थान, ख्रिस्ताचं पुनरुत्थान. प्रियांनो, पुनरुत्थान हे परमेश्वर देवपित्याची बलशाली पराक्रमाची कृती आहे. आणि मरणावर विजय मिळविणारी कृती, बलशाली पराक्रमाची कृती, मरणावर विजय मिळवणारी कृती. नंबर 2, पापांवर विजय मिळविणारी बलशाली पराक्रमाची कृती. आणि सैतानावर विजय मिळविणारी बलशाली पराक्रमाची कृती देवपित्याची. प्रियांनो, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना आता मरणाचं भय ग्रासू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. पुनरुत्थान व जीवन मीच आहे, तो मेला असला तरी जगेल.
आणि जो जिवंत आहे त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. आता मरणाचं भयच निघून गेलंय हो. सर्व जग मरणाच्या दास्यामध्ये आहेत. डॉक्टर बिली ग्रॅम म्हणाले की जर तिसरं महायुद्ध झालंच तर युद्धामध्ये जेवढे लोक मरतील त्याच्यापेक्षा अधिक लोक युद्धाच्या भीतीने मेलेले असतील. या जगिक भयाचं प्रियानो हे रहस्य आहे. सैतानाने या मरणाच्या भयाच्या दास्यात सर्व जगाला अडकवलेला आहे. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेला आम्हाला कळतं की तो मेला, पुरला गेला, पण देव पित्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीप्रमाणे तो तिसऱ्या दिवशीच पुन्हा उठला. आणि म्हणून जरी आम्हाला त्या मरणाला सामोरं जावं लागलं तरी सुद्धा मरण, कबर हा आमचा शेवट नाही. आम्ही उठणार आहोत. मग मरणाचं भयच नाही. मरणाची नांगीच मोडून जाते हो. मरणाची नांगीच मोडून जाते. आणि ती कृती आहे बलशाली पराक्रमाची कृती. आणि मग दुसरी गोष्ट आहे पापांवर विजय मिळवणारी ही बलशाली पराक्रमाची कृती. पापाचं फार भय वाटत होतं. पापाचं फार भय. पापावर आम्हाला विजय मिळवता येत नव्हता. बारीक बारीक गोष्टींवर पापावर विजय मिळवता येत नव्हता. आम्ही हतबल, दुर्बल झालेलो होतो. परंतु आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने आम्हाला सांगितलेलं आहे पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. आता तुम्ही पापावर सत्ता चालवाल. तुम्ही त्या देहाला ठेचणार आणि कुदलणार आणि दास करून ठेवणार. तुम्ही तर पापाला मेलेले आहात. आता पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. पुनरुत्थान हे सांगत आहे तो मेला, तो पापाला एकदाच मेला. आता यापुढे तो जगतो. तो आता ते आत्म्याने जगतो. प्रियानो पुनरुत्थान तो. आणि म्हणून पुनरुत्थान समजून घेणं फार महत्वाचं आहे. नाहीतर पाप आमच्यावर सत्ता चालवतच राहील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बलशाली पराक्रमाची कृती, सैतानावर विजय मिळविणारी कृती. त्याने सैतानाला जिंकलेला आहे. सैतान या जगाचा अधिपती आहे. तो फार धूर्त आहे. तो शत्रू आहे. आता त्या शत्रूचं भय बाळगण्याचं कारण नाही. जिंकला. प्रभू येशू ख्रिस्ताने जिंकला. कोण सांगत आहे? पुनरुत्थान. सैतानाचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या टाचेने ठेचलेलं आहे. आणि म्हणून त्याचं भय कधीच घेऊ नका. कधीच घेऊ नका. त्याने कितीही रूप, सोंग, ढोंग त्याने धारण केली. त्याने कितीही सोंग ढोंग केलं तरी सुद्धा त्याला घाबरू नका. अरे सैताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालता हो. अधिकार ओळखा प्रियानो. तुमचा अधिकार ओळखा. पुनरुत्थानाने तो अधिकार दिलेला आहे. देवपित्याने आपल्या बलशाली पराक्रमाच्या कृतीप्रमाणे ख्रिस्ताला सर्वश्रेष्ठत्व बहाल केलेलं आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे ख्रिस्ताला सर्वश्रेष्ठत्व हे मिळालेलं आहे. आणि ते काय काय मिळालेलं आहे तर ते या इफिस आणि पहिला अध्याय आणि 20 ते 23 या वचनामध्ये आम्ही पाहिलं. 21व्या वचनामध्ये, 22व्या वचनामध्ये आणि 23व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. सर्वात पहिली गोष्ट, सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेली आहे पुनरुत्थानामुळे. आणि सर्व सत्ता म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्त आता सर्व राजांचा राजा आहे. आणि तो जर सर्व राजांचा राजा आहे तर आम्ही कोण झालो? आम्ही त्याची प्रजा झालो. ओळखा प्रियानो स्वतःला. त्यानंतर दुसरी गोष्ट, सर्व अधिकार.
याचा अर्थ काय? सर्व अधिकाऱ्यांचा अधिकारी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो जर सर्व अधिकाऱ्यांचा अधिकारी आहे तर मग आम्ही कोण आहोत? आम्ही त्याचे सेवक आहोत. आम्ही सेवा चाकरी भलेही जगातल्या कोणत्याही अधिकाऱ्याची करत असू, पण आम्ही खरे सेवक अधिकाऱ्यांचाही अधिकारी जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याची सेवा चाकरी करीत आहोत. हा विश्वास आम्ही ठेवला पाहिजे. तिसरी गोष्ट, सर्व सामर्थ्य म्हणजे काय? सर्व सामर्थ्यशाली. प्रभू येशू ख्रिस्त सर्व सामर्थ्यशाली आहे. त्याला काहीही अशक्य नाही. तो एल शद्दाय आहे, सर्व सामर्थ्यशाली देव. आणि आम्ही प्रियांनो, आमचं काय स्थान आहे? आमचं स्थान हे त्या सर्व सामर्थ्याच्या पुढे आम्ही आत्म्याने दीन होणारे आहोत. आम्ही आत्म्याने दीन होणारे त्या सर्व सामर्थ्याच्या पुढे. चौथी गोष्ट, सर्व धनीपणा प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. म्हणजे काय? सर्व प्रभूंचा प्रभू. धनी म्हणजे कोण? स्वामी, मालक, धनी, प्रभू. सर्व प्रभूंचा प्रभू प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही आता त्याचे दास आहोत. आम्ही ख्रिस्ताचे दास आहोत. त्याने आम्हाला विकत घेतलेला आहे. त्याने आमचे कान टोचलेले आहेत. आम्ही 4-2 दिवसांचे दास नाहीत. आम्ही आता मरेपर्यंतचे त्याचे दास आहोत. आणि 5वी गोष्ट, सांप्रत आणि भावी युगातील सर्व नावाहून उंच स्थान म्हणजे स्वर्गात देवपित्याच्या उजवीकडील जागा प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेली आहे. आणि आम्ही त्याची मुले आहोत. आणि जेथे पिता तेथे मुले. आणि 6वी गोष्ट, सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले. सर्व काही त्याच्या पायाखाली. प्रियांनो, लक्षात घ्या, ख्रिस्ताच्या पायावर आपलं मस्तक ठेवा. ख्रिस्ताच्या पायावर आपलं मस्तक ठेवा. जे ख्रिस्ताच्या पायावर आपलं मस्तक ठेवणार नाही, ख्रिस्ताचा पाय त्याच्या मस्तकावर जाईल. आणि ख्रिस्त ते प्रत्येक मस्तक आपल्या पायाने चिरडणार आहे, ठेचणार आहे. जे प्रत्येक मस्तक त्याच्या पुढे झुकलं जात नाही, त्याच्या पायावर लोटांगण घेत नाही. आणि सैतानाचं हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. त्याचं मस्तक ठेचलं आहे. आणि 7वी आणि शेवटची गोष्ट आहे, मंडळीचे मस्तक होण्याचा सन्मान प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. याचा अर्थ काय? सर्व मंडळांचा उगम, संस्थापक, जन्मदाता प्रभू येशू ख्रिस्त आहे. सर्व मंडळांचा संस्थापक, जन्मदाता, उगम प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आम्ही त्या मंडळीचे अवयव आहे. आता लक्षात घ्या प्रियानो, जर सर्व मंडळांचा संस्थापक, उगम तो आहे, तर मग आता मंडळा बदलीत फिरावं का आम्ही? नाही, ही ख्रिस्ताची मंडळी नाही. आम्ही आमच्याच मनाने ठरवतो. नाही तो कुणीतरी येतो एखादा, आता मी त्याला शहाणा नाही म्हणणार, 1.5 शहाणा, आणि सांगतो नाही ही मंडळी ख्रिस्ताची नाही, ही मंडळी ख्रिस्ताची नाही. अरे त्या मंडळीत 1 किंवा 2 जरी ख्रिस्ताचे असले तरी ती मंडळी ख्रिस्ताची आहे. आणि ह्या जगामध्ये अशी कोणतीच मंडळी तुम्हाला सापडणार नाही की जी परिपूर्ण तुमच्या मनासारखी असेल. मिश्रण असणार आहे, मिश्रण असणार. आणि म्हणून कोणत्याही मंडळीला तुच्छ लिखू नका आणि मंडळ्या बदलीत फिरू नका. मंडळांचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या मंडळीत आहात त्या मंडळीत ख्रिस्ताचे अवयव बना. कोणी अवयव बनो अगर न बनो, तुम्ही बना, तुम्ही बना आणि ख्रिस्ताचे आशीर्वाद घ्या. आणि हे आहे प्रियानो पुनरुत्थान.
सर्वश्रेष्ठत्व, ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व. आज आम्ही या 7 मुद्द्यांपैकी फक्त एकच मुद्दा पाहणार आहोत, कारण आमच्याजवळ तेवढाच वेळ आहे, आणि ते आहे सर्वसत्ता. ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व समजावून घेत असताना पहिला मुद्दा आम्ही पाहत आहोत, पुनरुत्थानामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व सत्ता मिळालेली आहे. तो सर्व सत्ताधारी आहे, अर्थात राजांचा राजा आहे, आणि त्या राजांच्या राजाची आम्ही प्रजा आहोत. त्या राजांच्या राजाची आम्ही प्रजा आहोत. सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. सर्व सत्ता. तो राजांचा राजा आहे. तो सर्व ज्ञानी आहे, सर्वव्यापी आहे, तो सर्वज्ञ आहे, प्रारंभी शेवट सांगणारा आहे. त्याला कुणीही शिकवण्याची गरज नाही. तो स्वतःच अद्भुत मंत्री आहे. त्याला मंत्र्याची गरज नाही. त्याला कुणीतरी शिकवण्याची गरज नाही. सगळ्या ज्ञानाचा उगम तो आहे. प्रियांनो, बुद्धीचे आणि ज्ञानाचे सर्व निधी ख्रिस्तामध्ये गुप्त आहे. आणि म्हणून त्याला कुणी शिकवण्याची गरज नाही. प्रियांनो, कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. सर्व राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, मग ते आकाशात असो किंवा पृथ्वीवर असो, सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, त्याच्याद्वारे निर्माण झाले, त्याच्यासाठी निर्माण झाले. या जगातले चांगले राजे, वाईट राजे, या जगातले चांगले अधिपती, वाईट अधिपती, या जगातले चांगले सत्ताधीश, वाईट सत्ताधीश, या जगातले चांगले अधिकारी, वाईट अधिकारी, सर्व काही एका विशेष उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्ताने निर्माण केलेले आहे, आणि ते त्याच्यासाठी आहे. त्याच्यासाठी आहे. आज जगातले राजे, अधिपती, सत्ताधीश, अधिकारी ख्रिस्ताची सत्ता, अधिकार, सर्वश्रेष्ठत्व मान्य करीत नाहीत. म्हणून काय झालं? परंतु त्यांच्यावर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार, सत्ता आहे, कारण तो राजांचा राजा आहे. प्रियांनो, सर्व काही प्रभूच्या स्वाधीन आहे. मग आता प्रश्न असा आहे की आम्ही जे ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक, आम्ही सत्ता मिळविण्यासाठी, तो जर राजांचा राजा, सर्व सत्ताधीश आहे, तर आम्ही सत्ता मिळविण्यासाठी क्लुप्त्या, कुयुक्त्या योजाव्यात का? किंवा जगासारखे राजकारण खेळावे का? सत्ता मिळवण्यासाठी ख्रिस्ती लोकांनी घरात सत्ता मिळवण्यासाठी, कामावर सत्ता मिळवण्यासाठी, अधिकार मिळवण्यासाठी, मंडळीमध्ये सत्ता आणि अधिकार मिळवण्यासाठी आम्ही क्लुप्त्या, कुयुक्त्या आणि जगासारखे राजकारण खेळावे का? जर राजांचा राजा, सर्व सत्ताधीश प्रभू येशू ख्रिस्त आहे, तर हे करण्याची आम्हाला गरज आहे का? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने जो योग्य, त्याला तो ते देतो. त्याला कुणीच शिकवण्याची गरज नाही. तुम्ही म्हणू शकत नाही, प्रभू मी फार लायक आहे, आता हा अधिकार मला दे,
हा अधिकारी माझ्यावर विनाकारणच छळवाद मांडत आहे. देवाची इच्छा योजना काही वेगळी आहे. कदाचित तुम्हाला नम्र आणि लीन करण्यासाठी, लीन आणि नम्र करण्यासाठी त्याने ते नेमलेले आहेत. तुम्हाला पश्चातापी होण्यासाठी, ख्रिस्ताला शरण येण्यासाठी आणि ख्रिस्ताची सत्ता, सर्व सत्ता ओळखण्यासाठी, ख्रिस्ताच्या सत्तेचा अधिकाराचा आवाका काय आहे हे जाणून घेण्यासाठी कदाचित ख्रिस्त काही गोष्टी तुमच्यावर येऊ देत आहे. तो राजांचा राजा आहे. आम्ही घरात कित्येक वेळेला ना प्रियानो, अधिकार मिळवण्यासाठी राजकारण, कामावर राजकारण, मंडळीमध्ये सुद्धा सत्ता अधिकार मिळवण्यासाठी राजकारण आम्ही करण्याची गरज आहे का? योहान 1:16 मध्ये, योहान 15:16 मध्ये देवाचं वचन काय सांगत, प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. जेथे प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे तेथेच प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला नेमेल. तुम्ही धावपळ करण्याची काही गरज नाही आणि राजकारण खेळण्याची गरज नाही आणि क्लुप्त्या आणि कुयुक्त्या योजण्याची गरज नाही. आणि काही लोक तसे करतात. होशे 8 अध्याय आणि 4 वचन पहा. होशे 8 अध्याय आणि 4 वचन. होशे 8 अध्याय आणि 4 वचन मध्ये काय सांगितलेलं आहे? होशे, त्यांनी राजे नेमिले आहेत पण माझ्या विचाराने नेमले नाहीत. त्यांनी अधिपती स्थापिले पण त्यास माझी संमती नव्हती. देवाच्या संमतीशिवाय, देवाच्या विचाराशिवाय सुद्धा अधिकारी नेमले जातात, अधिकारी होतात. पण कसे? त्याच्याच 9व्या वचनामध्ये, होशे 8:9 मध्ये, इफ्राईमाने देणग्या देऊन दोस्ती केली आहे. बघा आता, देणग्या देऊन अधिकारपद मिळवायचं, जगातल्या काहीतरी रीतीभाती अधिकारपद मिळवायचं, सत्ता मिळवायची, ही जगाची रीत आहे. जर देवाची इच्छा असेल तर देव तुम्हाला देईल. तुम्ही देवावर अवलंबून राहा. देवाची सत्ता, देव प्रभू येशू ख्रिस्ताची सर्व सत्ता ओळखा आणि त्यासाठी तुम्हाला पुनरुत्थान कळणं फार महत्वाचं आहे. पुनरुत्थान हे तुम्हाला सांगतं की देव पित्याने त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीने त्याला सर्व सत्ताधीश म्हणून नेमलेला आहे. सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. त्याच्याजवळ मागा. देणग्या देत फिरू नका किंवा पॉलिटिक्स खेळत बसू नका. अरे काय सांगावं, चर्चमध्ये सुद्धा काही पद जागा मिळवण्यासाठी ह्याच्या विरुद्ध तो, त्याच्या विरुद्ध तो, त्याच्या विरुद्ध तो, आणि मग काहीतरी प्रचार अपप्रचार करायचा. अरे जगात तर ते चालूच आहे. जगात तर तेच चालू आहे. मग जग आपण मंडळीत घेऊन यायचं का? ख्रिस्ताने मंडळीला जगापासून वेगळं केलेलं आहे, जगामधून वेगळं केलेलं आहे. मग आम्ही मंडळीत जग घेऊन यायचं का? जर तुमची खरंच लायकी आहे तर देव तुम्हाला नेमल्याशिवाय राहणार नाही. इफ्राईमाने देणग्या देऊन दोस्ती केली. ते राजे पद मिळवलं, ते अधिपती पद मिळवलं, ते अधिकारी पद मिळवलं. प्रियानो, जे असे करतात ना त्यांना ख्रिस्ताचं पुनरुत्थानच कळालेलं नाही. आणि ज्यांना ख्रिस्ताचं पुनरुत्थान कळालेलंच नाही ते ख्रिस्तीच नाहीत. कारण ख्रिस्तित्वाचा मुख्य पुरावा म्हणजे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरील विश्वास. आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्हाला सांगतं सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. सर्व तो राजांचा राजा आहे. पहिलं उदाहरण पहा, दाविदाचा राज्याभिषेक. पहिले शमूएल 16व्या अध्यायामध्ये दावीद राजा. इशायाला 8 पुत्र होते, 8वा हा दावीद.
8वा दावी. शमूएलाला सांगितलं, जा इशायच्या एका मुलाला अखंड इस्रायलचा राजा होण्यासाठी राज्याभिषेक कर, कारण शाऊल माझ्या इच्छेप्रमाणे, मी शाऊलाला झुगारून दिलाय. शाऊल राजा होता पहिला आणि शाऊलाला नाकारलं प्रभूने, परमेश्वर देवाने. आणि मग शमूएल गेला आणि मग इशायाने सगळे पुत्र बोलवले. त्याचे पहिले 3 पुत्र तर शाऊलाबरोबर युद्धात होते, ते सैनिक होते, शिपाई होते, त्यांना युद्धाचा अनुभव होता. मग थोरला आला, दुसरा आला. प्रभू म्हणतो नाही, हे नाकारले मी. देवाचं पाहणं हे बाह्यकारी नसतं, मनुष्यासारखं त्याचं पाहणं नसतं. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, देव अंतक. मी नाकारलंय त्याला, नाकारलं. आणि 7ही पुत्र नाकारले हो. आणि मग शमूएलाने विचारलं, सगळे झाले का? आणि शमूएलाला सुद्धा प्रश्न पडला असेल, अरे हे असं कसं काय, देवाने तर मला इशायाच्या पुत्रांना राज्याभिषेक करण्यासाठी पाठवलं आणि सगळे झाले ना, आता हे काय? इशाया म्हणाला, नाही एक आहे, परंतु तो मेंढर राखत आहे म्हणे रानामध्ये. नाही नाही नाही, त्याला बोलवा म्हणे, त्याला बोलवा, तो आल्याशिवाय नाही, तो आल्याशिवाय नाही. आणि दाविदाला बोलून आणलं हो. देव ज्याला नेमतो ना प्रियानो, त्याला बोलवलं जातं, बोलवलं जातं. त्याच्या पुढं हात जो, प्लीज तुम्ही व्हा, प्लीज तुम्ही व्हा, बोलवलं जातं. तुम्ही काही खाटाटोप करू नका, राजकारण खेळू नका, देव नेमतो. दाविदाला बोलवलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होऊ नये. गाणं गात बसला होता रानात मेंढरांच्या समोर. आला दावीद आला आणि दावीदाला देवाने शमूएलाला सांगितलं, हसतो याला अभिषेक कर. आणि अखंड इस्रायलाचा राजा दावीद झाला, अखंड इस्रायलाचा राजा. प्रियानो, दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो यांचं उदाहरण हे असंच. दानियल अध्याय 3 आणि अध्याय 6 मध्ये दाखवलेलं आहे. त्यांना अधिकाराच्या पदावर चढवलं, पण कोणी? देवाने. त्यांनी पॉलिटिक्स खेळलं नाही, त्यांनी राजकारण खेळलं. त्यांच्या विरोधात राजकारण चाललं होतं फार, कारण ते त्या बाबेलमध्ये फार मोठ्या हुद्द्यावर चढले होते आणि तिथल्या लोकांनी त्यांना खाली पाडण्यासाठी कपट कारस्थान केलं. परंतु प्रियानो, त्यांच्यासाठी जो खड्डा खणला होता, त्याच खड्ड्यात ज्यांनी खड्डा खणला होता ते पडले आणि हे उच्च पदावर चढले. देव ज्याला नेमतो त्याला नेमतो. सत्ता, अधिकार, घरात सुद्धा राजकारण, घरात. प्रियानो, योसेफाचं उदाहरण. योसेफ हा 11वा, याकोबाचा 11वा मुलगा. देवाने त्याला नेमलं. 10 भावांनी फार हेवा केला, परंतु योसेफ अखंड मिस्राचा अधिकारी झाला आणि यांनी त्याला नमन केलं. याकोबाचं तसंच. प्रियानो, इसाकाला 2 मुलं होते, एसाव आणि याकोब. एसाव ज्येष्ठ, याकोब छोटा. आणि लहानपणापासून ह्याच्या मनात ते हेच विचार, ज्येष्ठपणाचा अधिकार मिळवायचा, ज्येष्ठपणाचा अधिकार मिळवायचा. आणि त्याची आई पण त्याला कारणीभूत होती, कारण तिचा आवडता होता याकोब. आईबाप पण करतात. आणि हा अनुभव आईबापांच्या मालमत्तेची वाटणी करताना फार येतो. इसाकाचा एसाव या आवडीचा, कारण तो त्याला हरणाचं मांस द्यायचा आणि याकोब घरातच बसायचा आईजवळ, म्हणून रिबेकेचा तो आवडता याकोब. आणि ह्या याकोबाने, त्याच्या नावाचा अर्थच तो होता युक्तीने हिरावून घेणारा, युक्तीने हिरावून घेणारा. प्रियानो, घरात पॉलिटिक्स हो, ज्येष्ठपणा मिळवण्यासाठी अंध बापाला फसवलं.
या धाकट्या भावाने. आंधळा झाला होता बाप बिचारा, आईच्या मसलतीने. देवाने तर आधीच सांगितलं होतं की थोरला धाकट्याची सेवा करेल. त्याच्या आईने सुद्धा त्याला सांगितलेलं होतं. काय करायची गरज होती, देव करणार ते. पण आपणच काहीतरी कुरापती करत राहायचं, काहीतरी पॉलिटिक्स खेळत राहायचं. अंध बापाला फसवलं आणि ज्येष्ठपणाचा अधिकार बापाकडून मिळवला. त्याने भावाला सुद्धा फसवलं होतं एसावाला. आधीच एसावाला एक वेळचं जेवणाचं आमिष देऊन, ते इफ्राईमने नाही का देणग्या देऊन दोस्ती केली, तसं याने जेवण देऊन ज्येष्ठपणाचा अधिकार मिळवला. लोक काय देतील आणि ज्येष्ठपणा मिळवण्यासाठी खाटाटोपी करतील काही सांगता नाही. परंतु ज्यांचा पुनरुत्थानावर विश्वास असतो ते ह्या सैतानाच्या गुलामीतून मुक्त झालेले असतात. भावाला फसवलं एक वेळच्या जेवणासाठी. काय झालं, देव शांत बसला नाही, देवाला आवडलं नाही, देवावर अविश्वास दाखवला. आणि मी सांगितलं होतं, मी आधीच जन्म होण्यापूर्वीच सांगितलेलं होतं की मी याकोबावर प्रीती केली, एसावाचा द्वेष केला आणि थोरला धाकट्याची सेवा करील आधीच जाहीर केलं होतं मी. तुम्ही का विश्वास ठेवला नाही? तुम्ही का तुमचं पॉलिटिक्स खेळत बसला? काय झालं? 20 वर्ष याकोब आपल्या मामाच्या घरी गुलामी करत आहे. 7 वर्ष पहिल्या मुलीसाठी, दुसरे 7 वर्ष दुसऱ्या मुलीसाठी, 14 वर्ष 2 बायकांसाठी आणि 6 वर्ष स्वतःच्या मालमत्तेसाठी. 20 वर्ष आईबापांपासून दूर, आपल्या देशापासून दूर, कानापासून दूर, सगळीपासून दूर. 20 वर्षाची सजा. पॉलिटिक्स खेळा, 20 वर्षाची सजा. देवाने सजा केली. कळालं का प्रियानो? देव सजा करतो. जे पॉलिटिक्स खेळतात ना त्यांना देव सजा करतो, शिक्षा करतो. प्रियानो, सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन आहे. पुनरुत्थानावर विश्वास ठेवा आणि म्हणा, प्रभू माझा तुझ्या पुनरुत्थानावर विश्वास आहे. तुझी जी इच्छा आहे तो अधिकार मला दे, ती नेमणूक मला दे, ती सत्ता मला दे. मला काही करायची गरज नाही. तुझी इच्छा असेल तर मला मिळेल. माझा तुझ्या पुनरुत्थानावर विश्वास आहे आणि तुझ्या पुनरुत्थानाने तुला सर्व सत्ता दिलेली आहे. माझा विश्वास आहे. आणि बघा मत्तई 20 आणि 20 ते 28 वचनामध्ये, मत्तई 20 आणि 20 ते 28 वचनामध्ये प्रेषितांमध्ये सुद्धा हेच सगळं चालू होतं. पवित्र आत्मा मिळण्याआधी आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः असताना त्यांच्यामध्ये सुद्धा ज्येष्ठपणा आणि ऐहिक सन्मानाप्रीत्यर्थ विनंती. जब्दीच्या मुलांच्या आईने काय केलं पहा, प्रभू येशू ख्रिस्ताकडे एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बसवा ज्येष्ठपणासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, काय तुम्ही चालवलंय? मत्तई 20 ते 28 वाचा. ज्याला श्रेष्ठ व्हायचंय त्यांनी दास व्हायचं सर्वांचा. आणि मत्तई 18:1 ते 5 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? लहान मुलाला घेतलं आणि जो सर्वात कनिष्ठ, जो सर्वात लीन होईल, नम्र होईल, दास होईल, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा. प्रियानो, सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. जगातले लोक सत्तेसाठी झगडत आहेत. मंडळीतले लोक नाही. मंडळीतले लोक नाही. आज पुनरुत्थान हे सांगत आहे. पुनरुत्थानामधील ज्या 7 गोष्टी आहेत प्रियानो, सत्ता त्याची. राजांचा राजा तो. आम्ही त्याची प्रजा आहोत आणि जर प्रजा आहोत तर आमच्या योग्यतेप्रमाणे तो आम्हाला देणार. त्या धान्याने नाही का एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 1,000 दिले, ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिलेले. व्यापार करण्यासाठी दिले. तो दूरदेशी चालला होता. प्रभूने सुद्धा आम्हाला आमच्या योग्यतेप्रमाणे दिलेलं आहे. परंतु त्यासाठी आम्ही पॉलिटिक्स खेळून मिळवण्यात काय अर्थ नाही.
नाहीतर होशे म्हणतो त्याप्रमाणे राजे नेमले पण माझ्या विचाराने नेमले नाही. प्रियांनो, ती सत्ता मिळवायची पण देवाच्या ख्रिस्ताच्या आत्म्याने नव्हे. काय होईल? आम्ही स्वर्ग गमावून बसू. बरं का, फार भयंकर आहे. स्वर्ग गमावून बसू. त्या स्वर्गामध्ये सैतानाने हेच केला, देवापेक्षा सर्वश्रेष्ठ होण्याचा विचार केला आणि तो स्वर्गातून खाली फेकण्यात आला आणि लुसिफराचा दियाबल बनला, नरकाचा भागीदार. जे कोणी स्वतःला सत्ताधीश बनवण्याचा प्रयत्न करेल किंवा सत्ता मिळवण्यासाठी पॉलिटिक्स खेळत बसतील, क्लुप्त्या कुयुक्त्या करत बसतील, सैतानासारखंच प्रियानो देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य, स्वर्ग ते चुकवून बसतील. लक्षात घ्या. आणि सैतानाची ही ट्रिक काय आहे? आज पुनरुत्थान आम्हाला सांगत आहे. सर्व सत्ता त्याला देण्यात आलेली आहे. ही देवाची बलशाली पराक्रमाची कृती आहे. देवाच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीला विरोध करू नका किंवा आड येऊ नका. स्वतःवर देवाचा क्रोध उडवून घ्या. क्रोध लक्षात घ्या प्रियानो. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आज पुनरुत्थान आम्हाला सांगत आहे. पुनरुत्थानामुळे ख्रिस्ताला काय मिळालं? सर्व सत्ता. तो राजांचा राजा झाला. आम्ही त्याची प्रजा आहोत आणि जर आम्ही त्याची प्रजा तर आम्ही त्याचा सत्ता कबूल करावी. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही पॉलिटिक्स खेळत बसू नये. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही क्लुप्त्या आणि कुयुक्त्या करू नये आणि सैतानाला वाव देऊ नये. आज तुझा संदेश, पुनरुत्थानाचा संदेश आम्हाला दिलेला आहे. विश्वास येऊ दे, म्हणजे आमच्या योग्यतेप्रमाणे तू आम्हाला सत्ता निश्चित देशील. घरात, कामावर आणि मंडळीमध्ये सुद्धा आम्हाला समजू दे प्रभू. सहाय्यक धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला आपण दानार्पणाकडे जात आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. दान अर्पण होत असताना कृपया मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहावे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, देवाला संतुष्ट करण्याचा हा विशेष संधी तू आम्हाला दिलेली आहेस की आम्ही संतोषाने देवाला द्यावं. संतोषाने देणारा देवाला आवडतो. प्रभू, आज तुला देत असताना आम्हाला संतोष होऊ दे. आम्हाला ही संधी दिलेली आहे. आम्हाला देव आशीर्वादित करणार आहे. तो आम्हाला शतपटीने आशीर्वादित करणार आहे. हा विश्वास दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. आणि हे बापा परमेश्वरा, जे काही आम्हाला तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे त्यातूनच आम्ही तुला द्यावं असं होऊ दे. सहाय्य कर बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला आपण उभे राहणार आहोत आणि गीत आम्ही गाणार आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध
दानावर आपण आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. मंडळी या नात्याने आम्ही एकत्र आलो आणि तुला बापा परमेश्वर आमचे अर्पणे अर्पण करू शकलो. प्रभू, ही संधी तू आम्हाला दिलीस, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. ही ऑनलाईन भक्ती तू आशीर्वादित केलीस, पुनरुत्थान दिन तू आशीर्वादित केलास, पुनरुत्थानाचा संदेश तू आम्हाला दिलास. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, तू आम्हाला आमच्या ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व समजावून सांगितलंस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्या सर्वश्रेष्ठ ख्रिस्ताला, राजांच्या राजाला बापा जे काही आम्ही दिलेलं आहे ते अल्पसं आहे, आम्हाला माहिती आहे, परंतु तू स्वीकारून घे बापा. त्याला स्पर्श कर, शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना अधिक देणारा तू देव आहेस, कारण बापा परमेश्वरा, तू देणाऱ्याचं दान पाहत नाहीस, तर देणाऱ्याचं अंतःकरण पाहत आहेस. बापा, तू त्यांना आशीर्वादित कर बापा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. पुन्हा एकदा प्रभू, आजची भक्ती तू आम्हाला दिलीस, तुझे आभार मानतो. मान महिमा गौरव देवाला, धन्यता आणाला प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण प्रभोजन विधीकडे जात आहोत. आज आम्ही आमचं अंतःकरण शुद्ध करून या प्रभोजनामध्ये सहभागी होऊया. आपण प्रभोजन विधीकडे जात आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले, ते होती शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा
म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सदवृत्ती बाळावू दे, आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच द्वारे. आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमचे चित्त शुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदा प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दयाळू पित्या, आम्ही तुला ते नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले.
कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेलं आहे, त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येणेची माझा दोष घोर पुसेल सगळा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्व बरोबर असो. आमेन. यावेळेला आपण पुनरुत्थानाच्या घोषणा देऊयात. मी म्हणेल प्रभू उठला आहे, सर्वांनी म्हणावं खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या. दया घना चिडे सरो हे चिंतनी. देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने. आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. And he